पताका घेऊनी वारी धाकटी पंढरीकडे पायदिंडी रवाना. विठ्ठल नामाच्या गजरात भक्तिमय वातावरण. जामखेड तालुक्यातील धनेगाव येथील धाकटी पंढरीकडे जाणारी पारंपरिक पायदिंडी उत्साहात रवाना झाली. श्रीकृष्ण मंदिरातून प्राध्यापक मधुकर आबा राळेभात मित्रमंडळाच्या वतीनं दिंडीचं प्रस्थान झाले. यावेळी प्राध्यापक मधुकर आबा राळेभात यांनी धनेगावची धाकटी पंढरी ही पंढरपूरला जाऊ न शकणाऱ्या भाविकांसाठी श्रद्धेचं प्रमुख केंद्र बनल्याचं सांगितले. विठ्ठल नामाचा गजर, टाळ मृदंगाचा निनाद आणि हरिनामाच्या जयघोषात दिंडी भक्तिमय वातावरणात मार्गस्थ झाली. शहरातील व्यापाऱ्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत दिंडीचं स्वागत करत वारकऱ्यांना अल्पोपहाराचं वाटप केले. या सोहळ्यात विविध मान्यवर, वारकरी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. त्याप्रमाणे याही वर्षी जामखेड ते धाकटी पंढरी धनेगाव या ठिकाणी आपली दिंडी जात आहे. खरं तर हे 20वं वर्ष आहे. गेल्या 20 वर्षापासून सातत्याने धाकट्या पंढरीला जाण्याचा मान जामखेडकरांना मिळालेला आहे. जामखेड आणि जामखेड परिसरातील अनेक दिंड्या त्या ठिकाणी येतात. ज्यांना पंढरपुराला जाण्यासाठी वेळ मिळत नाही, ज्यांना 10-10, 15-15 दिवस चालता येत नाही, अशा लोकांसाठी आपण जामखेड ते धाकटी पंढरी असा हा प्रवास 2 दिवसाचा गेल्या 20 वर्षापासून सुरू केलेला. खरं तर धाकट्या पंढरीला पांडुरंगाने सदैव त्या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे. त्या ठिकाणच्या माईसाहेब म्हणून मोठ्या संत होऊन गेलेल्या आहेत. त्यांच्या भेटीसाठी पांडुरंगाने त्या ठिकाणी स्वतः दर्शन दिलेलं आहे आणि म्हणून त्या गावाला धाकटी पंढरी असं म्हणतात. आपल्या तालुक्यातील ही धाकटी पंढरी एक मोठं देवस्थान असलेलं किंवा मोठं वैभव लाभलेलं हे गाव आहे आणि निश्चित त्या गावी गेल्यानंतर पंढरपूरला गेल्यासारखं आपल्याला वाटतं आणि पंढरपूरला जाण्याचा अनुभव धाकट्या पंढरीला गेल्यानंतर मिळतो. त्याही ठिकाणी पंढरपूरसारखे वाळवंटात लोक फुगड्या खेळतात, टाळ खेळतात, मृदंग खेळतात, भारुड होतात आणि संत नामामध्ये सर्व त्या ठिकाणी विरून जातात. अशा पद्धतीने ही धाकट्या पंढरीची दिंडी आपण चालवतो. याही वर्षी बऱ्याचशा प्रमाणात वारकरी या धाकट्या पंढरीला येतील. लाखाच्या वर त्या ठिकाणी वारकरी जमा होतात. निश्चित एक तालुक्याचं वैभव म्हणून धाकट्या पंढरीकडे पाहिलं जाईल आणि ही पंढरी विकसित झाल्याशिवाय राहणार नाही.